भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोतेहो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून आणि सानंद स्वागत करत आहे। आपला आजचा आहे हा 117वा भाग आहे। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी भेटतो आहे रात्री 8 वाजता आणि भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जास्तीत जास्त वेगवेगळ्या अंगाने समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे। म्हणजे त्याच्यातलं तत्त्वज्ञान आहे, त्याच्यातलं सौंदर्य आहे, त्याच्यातलं व्याकरण आहे, त्याचे रेफरन्सेस आहेत, त्याचे मागचे पुढचे संदर्भ आहेत आणि खरोखर ही भगवद्गीता आहे ना एखादं वस्त्र विणावत असं आहे। म्हणजे ह्या श्लोकातला संदर्भ कुठे मागच्या अध्यायात कुठल्या तरी श्लोकात सापडतो किंवा त्याचं आणि याचं साम्य काय आहे, त्याच्यातले भेद काय आहे हेही आपण अभ्यासनाचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे आणि म्हणूनच ही गीता आपली समृद्ध संपन्न होत चालली। अर्थात हा पूर्णविराम नाही बरं का, हा पूर्णविराम नाही किंवा हे परिपूर्ण तत्त्वज्ञान आहे असंही माझं काहीच म्हणणं नाही आहे। कारण जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आणि भगवद्गीता तर अशी आहे प्रत्येकासाठी ती नित्य नूतन आहे। एखाद्याला जो एखादा अर्थ उमगेल, एखाद्या श्लोकातल्या एखाद्या शब्दाचा जो अर्थ एखाद्याला भावेल, रुचेल, पचेल, पटेल, आवडेल, पण दुसऱ्याला तसाच तो वाटेल असं नाही। कारण ही भगवद्गीता हा कॅलिडोस्कोप आहे। पहिल्या दिवसापासून आपण बोलतो आहे की हे शोभादर्शक यंत्र आहे, जसं फिरवाल तसा तोचा अर्थ प्रतीत होतो। आणि एवढंच नाही तर एका व्यक्तीच्या वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर म्हणजे वेगवेगळ्या कालखंडामध्ये सुद्धा वेगवेगळे अर्थ त्याचे उमगायला लागतात। म्हणजे 5 वर्षापूर्वी ज्या श्लोकाचा जो अर्थ मला वाटत होता तोच आज वाटेल असं नाही। आणखीन 4 वर्षांनी आणखीन अर्थ बदलेल सुद्धा। भगवद्गीता बदलत नाही बरं का, पण आपलं मन बदलतं, आपलं व्यक्तिमत्व बदलतं, आपले विचार बदलतात, कधी परिपक्व होतात, कधी वेगळे त्याला फाटे फुटतात, असंही होऊ शकतं। पण प्रत्येक संदर्भ हा बरोबरच आहे आणि योग्यच आहे आणि सुंदरही आहे। म्हणून तर ही भगवद्गीता जितक्या अंगाने विचार करा तितक्या अंगाने ती फुलत जाते। कुणीच असं म्हणू शकत नाही की मला भगवद्गीता समजली, मला पूर्ण आकलन झाली। अहो नाहीच, एका आयुष्याचं हे कामच नाही आहे। एका आयुष्यभर जरी त्याचा अभ्यास केला तरी प्रत्येक वेळेला तिचे संदर्भ बदलतात, तिचे अर्थ बदलतात आणि प्रत्येक अर्थाचा गोडवा आणखीन 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 वाढतच जातो। पण आत्ता आपण बघतोय तो अद्वैत सिद्धांताकडे, कारण आपण असी पदाकडे चाललो आहे ना। आपण म्हटलं होतं मागे की तत्वमसी पहिले 6 अध्याय त्वमपद होतं, मधले 6 अध्याय तत्पद होतं आणि आता 13 ते 18 अध्याय आहेत त्याच्यामध्ये असी पद आहे। असी म्हणजे तत् आणि त्वमचं एकत्व, एकरूपत्व, अद्वैत
असा अद्वैताचा अभ्यास करतो. आणि त्याच्यातही या 13 ते 18 अध्यायातला हा 15वा अध्याय म्हणजे परमोत्कर्ष आहे. परमोत्कर्ष असा हा अध्याय आहे. आणि म्हणूनच ह्या अध्यायाला आपण म्हटलं की प्रत्येक श्लोक आपण विस्ताराने बघणार आहोत, जाणून, किंवा इतर विद्वानांची मतंही त्याच्यामध्ये, किंवा शंकराचार्यांचं शांकर भाष्य ह्याचाही आपण अभ्यास करतो आहे. पण त्याच्याबरोबर विद्यारण्य स्वामी असतील, विनोबा असतील, लोकमान्य टिळक असतील, अशा अनेक विद्वानांच्या गीता अभ्यासाचा सुद्धा थोडा थोडा आपल्या कुवतीनुसार आपण त्याचा आढावा घेतो आहे. आणि म्हणून हा 15वा अध्याय हा पुरुषोत्तम योग. आपण पाहिलं होतं मागच्या भागामध्ये, पुरुषोत्तम हे कोणाचं नाव नाही आहे, ही कोणी व्यक्ती नाही आहे, हे कुठलं शरीर नाही आहे. तर पुरुषोत्तम अवस्था ही पूर्णत्वाची स्थिती आहे. परिपूर्णता म्हणजे पुरुषोत्तम. आणि म्हणून तर हा भगवद्गीतेचा परमोत्कर्ष आहे. 16वा आणि 17वा अध्याय त्या मानाने सप्लिमेंटरी आहेत, आणि 18वा अध्याय तर सगळ्याचं साकल्याने विचार केलेला आहे, किंवा सगळ्याचा पुन्हा आढावा घेतलेला आहे. म्हणून 15वा अध्याय हा क्लायमॅक्स आहे. अगदी उंच टोकावर, शिखरावर नेऊन ठेवणारा असा 15वा अध्याय. मग हा आपल्याला घाईघाईने बघायचा नाही आहे, नीट शांततेने विचारपूर्वक त्याचा अभ्यास करायचा आहे. पण म्हणून तो पूर्ण समजला असं नाहीच म्हणायचं बरं का. कारण आणखीन हा आपला इथे विचार करून झाला तरी काही दिवसांनी पुन्हा याच्यातले काही पैलू उलगडत जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा अभ्यास हा आमरण चालूच राहणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत भगवद्गीता ह्याचा अभ्यास सोडायचाच नाही आहे. एकदा धरलं आहे ना भगवद्गीतेचं बोट, गीता माऊलीनेच आपलं बोट धरलेलं आहे, ते आता कधीच सोडायचं नाही, शेवटच्या श्वासापर्यंत सोडायचं नाही असं आपलं ठरलं आहे. आणि म्हणून आपले मागच्या 2 भागामध्ये फक्त 7च श्लोक झाले होते. आणि 7ही श्लोक झालेत असं नाहीच म्हणता येणार, पण तिथपर्यंत आपण येऊन पोचलो होतो. काय होता 7वा श्लोक आठवतं आहे ना आपल्याला? ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति, असा 7वा श्लोक होता. काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये? मम एव अंशः. एव शब्द काय वापरला आहे? मम एव अंशः. एव ह्याचा, आणि जेव्हा काहीतरी मुद्दा ठासून सांगायचा असतो, ठामपणाने सांगायचा असतो, निग्रहाने निश्चयाने सांगायचा असतो, तेव्हा एव शब्द वापरतात. एव, माम एव, मामेव शरणं गच्छ. किंवा आपण म्हणतो ना एकमेव ही व्यक्ती आहे, एकम एव, एकम म्हणून भागत नाही, एव. किंवा परब्रह्म कसं आहे असं विचाराल तर ते एकमेव अद्वितीय आहे असंही म्हणतात. किंवा सत्यमेव, आपल्या देशाचं वचनच आहे हे, सत्यमेव जयते, सत्यम एव जयते. सत्याचा विजय होतो असं नाही म्हटलेलं, सत्याचाच विजय होतो, सत्यमेव जयते. त्यामुळे जिथे एव आला आहे तिथे विशेषत्वाने ठासून सांगितलं आहे, ठामपणाने सांगितलं आहे. पण इथे काय म्हटलं आहे? मम एव अंशः असं जरी म्हटलं असलं तरी हा खरं तर तुकडा नाही आहे. अंश याचा अर्थ भाग, किंवा अंश याचा अर्थ तुकडा, पण हा खरं तर तुकडा नाही आहे बरं का. इथे जरी म्हटलं असलं मम एव अंश, पण तिथे एक शब्द लपलेला आहे, किंवा एक अव्यय लपलेलं आहे, ते आहे इव. एव तर एवचा अर्थ च आहे, आणि इवचा अर्थ आहे प्रमाणे, जणू काही. हा जो जीव आहे, सनातन जो आहे, तो जणू काही माझा अंश आहे. जणू काही अंश असल्याप्रमाणे, अंश हा इव असं म्हटलेलं आहे. खरं तर वस्तुतः जीव हा परमात्म्याचा अंश असूनही शरीराला तो आपलं समजतो ना. हा जीव आहे, हा परमात्म्याचा अंश असल्याप्रमाणे आहे, पण तो जीव स्वतःला आपलं शरीर समजून स्वतःचंच डिमोशन करून घेतो, स्वतःचाच अवमान करून घेतो, स्वतःलाच खाली घसरवतो. खरं तो स्वानंद साम्राज्याचा स्वामी असूनसुद्धा, या विश्वाचा सम्राट असूनसुद्धा या देहापुरतं आपलं अस्तित्व मानतो. म्हणजे स्वतःला किती तुच्छ लेखतो. त्रिभुवन विहारी आहे, खरं तो त्रिभुवन विहारी आहे, पण तो ह्या देहापुरता स्वतःला मर्यादित करून घेतो. हा त्याचा अपमान नाही का? हा ममैवांशो जीवलोके. आणि जर का तो ह्या अपसमजातनं बाहेर पडला, हे शरीर म्हणजे मी नाही,
या म्हणजे शरीर म्हणजे मी आहे या अपसमजातनं, या आसक्तीतनं दूर झाला तरच त्या भगवंताला तो प्रिय होणार आहे. भगवंत म्हणतात हे उपाधीचं, हे शरीराचं, हे देहबुद्धीचं फक्त तू बंधन काढून टाक आणि मग तू कसा होशील मला. जितका अर्जुन प्रिय आहे तितकाच तू पण मला प्रिय होशील. अर्जुनाला म्हणाले होते ना भगवंत, इष्टोसी मे दृढमिती ततो वक्ष्यामि ते हितम. तू इष्ट आहेस. इष्ट म्हणजे अतिशय प्रिय आहेस. आपल्याला पण असं वाटतं ना, भगवंतानी आपल्याला म्हणावं की तू मला अतिशय प्रिय आहेस. मग एवढं सोपी एक युक्ती भगवंतानीच सांगून ठेवलेली आहे की या देहबुद्धीतनं फक्त बाहेर पडा. देहेबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मी कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे. पण मी कोण आहे इथेच आपला पहिल्याच वाक्याला शोध संपतो की मी म्हणजे देह. नाही, मी देह नाही आहे असं जर का आपल्याला म्हणता आलं, मी या तो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम किंवा सच्चिदानंद रूपोहम अहमेवाहमव्ययः असं मागच्या वेळेस पाहिलं होतं आपण. असंगोहम असंगोहम असं जर का म्हणता आलं, आणि म्हणता नुसतं तोंडाने नाही म्हणायचं, आतून मनःपूर्वक आतून अंतःकरणातनं ते यायला पाहिजे की मी त्याचाच अंश आहे, मी तोच आहे, त्याचाच अंशसुद्धा नाही, मी तोच आहे. असं जर का आपलं खरंच मनापासनं पटलं, आपल्याला पटलं, तर भगवंताला ते लगेच कळतं आणि भगवंत म्हणतो मग असे भक्त मला अतिशय प्रिय आहेत. भक्तास्ते तीव मे प्रिया, 12व्या अध्यायाच्या शेवटी म्हटले ते ना, असे भक्त भगवंत म्हणतात की मला आवडतात. असं आपण आवडीचं भक्त व्हायचं असेल, आपण भगवंताला प्रिय व्हायचं असेल तर एवढं तर करायलाच पाहिजे. आपण काय करतो, खरं तर समर्थाने सांगितलं आधी प्रपंच करावा नेटका मग धरावे परमार्थ विवेका. याचा अर्थ आपण काय घेतो की आधी प्रपंच करावा, 50-60पर्यंत प्रपंच करावा आणि मग परमार्थाकडे वळावं, असं नाही सांगितलं. प्रपंच करायचा आहे तो थोडाच करायचा आहे, जास्त त्याच्यातसुद्धा परमार्थ असला पाहिजे. खरं सांगू का, प्रपंच म्हणजे काय आहे किंवा देह म्हणजे काय आहे किंवा संसार म्हणजे काय आहे, हे प्रकृती आहे ना. हे सगळं प्रकृती आहे, कारण हे सगळं निर्मित आहे. हा देह काही पहिल्यापासून आहे नाही, अब्जावधी वर्षापूर्वी हा देह नव्हता, 100 वर्षापूर्वीसुद्धा नव्हता हो. मग जी प्रकृतीची वस्तू आहे ती प्रकृतीला द्यावी आणि जी परमात्म्याची वस्तू आहे ती परमात्म्याला द्यावी. साधा आहे की नाही हिशोब. आपण व्यवहारातला हिशोबसुद्धा बरोबर करतो की नाही. एखाद्याकडनं एखादी वस्तू घेतली तर ती त्यालाच परत करतो, याची वस्तू त्याला आणि त्याची वस्तू त्याला, असं नाही ना करत. हीच इमानदारी आहे. आणि ही इमानदारी जर का जमली म्हणजे बघा हां, आता ही इमानदारी काय आहे आपण हे बघूया. देह कोणाचा आहे? देह प्रकृतीचा आहे, पंचमहाभूतांचा आहे, त्रिगुणांचा आहे. त्याच्याकडनं हा घेतला आहे उसना. खरं म्हटलं ना तर हा देह भाड्याने घेतला आहे, रेंटने घेतला आहे आणि करारावर घेतला आहे. किती वर्षाचा करार आहे? 100 वर्षाच्या करारावर हा देह घेतला आहे आपण. मग हा देह आहे ना, हा प्रपंचाचा आहे, संसाराचा आहे, देहाचा आहे, प्रकृतीचा आहे. तो त्यालाच देऊन टाकावं ना. 100 वर्षाचं करार आहे, भाडं ठरलेलं आहे आणि तरीसुद्धा आम्ही त्या भाडं वाढवून देतो. आपण असं करतो का व्यवहारात? समजा कुठल्या एखादा फ्लॅट घेतला, 25,000 रुपये भाडं असेल तर आपण काही म्हणतो का नाही नाही तुम्ही 40,000 घेतलंच पाहिजे, असं म्हणू का? हा अव्यवहारीपणा होईल ना. असं नाही म्हणत, आपण थोडंसं कमी करून मागतो. इथे तसं नाही ना करत. या देहाला जेवढं लागतं अन्न, खरं म्हटलं तर फार थोडं लागतं, त्याच्या कितीतरी पट आपण त्याला बळजबरी खायला देतो. जेवढं नको तेवढंसुद्धा देतो, म्हणजे हे भाडं आपण वाढवून देतो. खरं तर हा करारावर घेतला आहे, 100 वर्षांनी हा देह परत करायचा आहे. जास्तीत जास्त 100 म्हणते, प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे हे तर आपल्याला माहिती आहे. जास्तीत जास्त 100 वर्षांनी हा परत करायचा आहे. मग याच्यात किती तुम्ही आसक्ती गुंतवून ठेवणार आहात, किती आसक्त होणार आहात. आणि मग चिरंतन काय आहे, शाश्वत काय आहे, टिकणारं कोण आहे? तो आत्मा आहे, जीवात्मा आहे, परमात्मा आहे. तो त्याला देऊन टाकायचं. शरीर प्रकृतीला द्यायचं आणि आत्मा परमात्म्याला द्यायचं. ठरलं ना? ठरलं ना? इतका सोपा व्यवहार आहे. म्हणजे संसाराची वस्तू संसाराला देऊन टाकायची, परमात्म्याची वस्तू परमात्म्याला द्यायची. ही खरी इमानदारी आहे, हो की नाही? ही इमानदारी आहे. पण आपण काय करतो, संसाराची वस्तू पण मला पाहिजे, परमात्म्याची वस्तू पण मला पाहिजे
आणि ज्याचं त्याला न देणं ही बेईमानी आहे. खरं म्हटलं तर ही बेईमानी आहे आणि ह्या बेईमानीचंच आपल्याला बंधन पडतं. थोडा विषय अवघड वाटतो आहे ना, पण आपण हळूहळू सोपा करणार बरं का. त्यामुळे तुम्ही धीर सोडायचा नाही आहे. हाच विषय आपण सोपा करणार. प्रपंचाची वस्तू प्रपंचाला देणं, परमात्म्याची वस्तू परमात्म्याला देणं हे व्यवहार आहे, ही इमानदारी. एवढंच आपण करायचं, कारण आपण सज्जन माणसं आहेत की नाही, आपण सचोटीने वागणारी माणसं आहोत. आणि इमानदारी हाच तर पुरुषार्थ आहे. आणि पुरुषार्थामध्ये कशाला नाही म्हटलेलं नाही आहे. 4 पुरुषार्थ आहेत ना, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. त्याच्यामध्ये धर्म आणि मोक्ष ही 2 टोकं आहेत. त्याच्यामध्ये अर्थ आणि काम बसवा ना. म्हणजे पैसाही मिळवा, वासनासुद्धा तुम्ही तुमच्या जेवढ्या सीमित आहेत तेवढ्या पूर्ण कराच, जरूर करा. माणूस आहे त्याला कामवासना असणारच आहे, पण ते कसं, या दोन्ही चौकटीत बसून. धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. असं जर का अर्थकामाचा सीमित उपयोग घेतला तर आनंदही मिळेल आणि परमात्म्याला ते आवडेल. प्रत्येक वेळेला त्याला आवडेल असं आपल्याला वागायचं आहे. आणि मग हे ओळखायचे, मी कोण आहे, मी दोषरहित आहे. आपण दोषही आपल्याला लावून घेतो. मी खरं तर दोषरहित आहे, असंग आहे, भगवत प्रेमी आहे असं व्हावंसं वाटणं हा देखील पुरुषार्थाचा एक टप्पा आहे. मला वाटतं आहे की मी परमेश्वराला प्रिय व्हावं हीच पहिली पायरी आहे. अजून होऊ का नाही माहिती नाही, पण निदान त्याला प्रिय व्हावं असं वाटणं हीच पायरी आहे. मग आता ही पायरी चढण्यासाठी साधकांनी आधी 3 गोष्टींचा स्वीकार करायचे. आपल्या मनाशी या गोष्टी काय म्हणतात तशा गृहीत धरायच्या आहेत. काय म्हणायचं आहे, आपण 3 गोष्टी आपल्या मनाला बजावून सांगायच्या आहेत की शरीर माझं नाही आहे, कारण माझा त्याच्यावर ताबा नाही. शरीरावर आपला ताबा आहे का? आपला ताबा शरीरावर नाही आहे. नाहीतर मग कशाला एवढे रोग झाले असते. आपल्याला कुणालाच वाटत नाही की मला काही रोग व्हावेत. अगदी साधं सर्दी खोकलासुद्धा होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. पण माझा ताबा कुठे, माझ्या हातात कुठे? कधी सर्दी खोकला ताप, आणखीन काही दुर्धर व्याधी होतात, काही ॲक्सिडेंट होतात. माझं शरीर माझं नाहीच आहे मुळे. त्यांनी दिलेलं आहे, ते सुद्धा उसनं दिलेलं आहे, भाड्याने दिलेलं आहे, करारावर दिलेलं आहे, उधार दिलेलं आहे. म्हणजे शरीर माझं नाही, माझा त्याच्यावर ताबा नाही, हे आधी ओळखून वागायचे, समजून वागायचे, बजावायचे. दुसरं आहे की मला काहीही नको, कारण इथली कुठलीही गोष्ट मी बरोबर नेऊ शकणार नाही आहे. माझ्याबरोबर चिरंतन शाश्वत मृत्यूनंतरसुद्धा, देहपतनानंतरसुद्धा माझ्याबरोबर काय येणार आहे? एवढं वैभव मिळालं, एवढं काय सगळं घर सजवलं, घर आहे, शेती आहे, वाडी आहे, गाड्या आहेत, घोडे आहेत, दागिने आहेत, वस्त्र अलंकार सगळं आहे, पण ह्याच्याबरोबर माझं काय येणार आहे? एकही गोष्ट येणार नाही, एकही गोष्ट येणार नाही. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. एकट्यालाच जायचे. माझी खूप जवळची मैत्रीणसुद्धा माझ्याबरोबर येणार नाही, माझा जोडीदारसुद्धा माझ्याबरोबर येणार नाही, माझ्याबरोबर माझी अतिशय प्रिय असणारी मुलं बाळं नातवंड कोणीही येणार नाही आहे. मी एकटीच आहे. मग मी मिळवायचे काय इथे? पैसा, संपत्ती, वैभव? नाही 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 नाही, हे नको. मला कर्म करायचे आणि कर्मातून जे प्राप्त होणारे सत्कर्म आणि त्याच्यातनं पुण्यप्राप्ती करायचे, एवढंच करायचे. कारण माझ्याबरोबर येणारे ती फक्त 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 माझी कर्मच फक्त बरोबर येणार आहेत. त्यामुळे मला काहीही नको. पहिला नियम झाला, हे शरीर माझं नाही, कारण माझा त्याच्यावर ताबा नाही, हे पहिलं झालं. दुसरं आहे, मला काहीही प्राप्तव्य नाही, मला काही मिळवायचं नाही आहे, हे दुसरी गोष्ट झाली. आणि तिसरी गोष्ट की मला माझ्यासाठी काही करायचं नाही, माझ्या सुखासाठी, माझ्या आरामासाठी, माझ्या संपन्नतेसाठी मला काहीही करायचं नाही आहे. मला जर काही करायचं असेल तर निस्वार्थ बुद्धीने निष्कामतेने काहीतरी कर्म इतरांसाठी करायचे, परमेश्वराला जे आवडेल तेच मला करायचे. एवढे 3 नियम आपण आपल्या मनाशी आधी प्रत्यक्ष ठरवून घ्यायचे
आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त आचरण करायचं आहे. मधून मधून विस्मरण झालं तर पुन्हा आपलीच आपल्याला आठवण करून द्यायची. कारण ह्या संसाराच्या रगाड्यामध्ये विस्मरण होऊ शकतं. आत्ता ठरवलं आहे पण परत 2-4 दिवसांनी परत विसरेल. पुन्हा आठवण करून द्यायची की मला मी हे ठरवलेत नियम. आता हे भगवंत सांगतात की तू माझाच अंश आहे. ममई वांशो जीव लोके. हा अंश नाही, आपण आत्ताच पाहिलं. प्रत्यक्षात हा जीव अंश नाही आहे, तर अंश हा इव म्हणजे प्रमाणे, अंश असल्याप्रमाणे. आता तुम्ही म्हणाल की एकदा तर तुम्ही म्हणतात अंश आहे आणि एकदा म्हणतात अंश असल्याप्रमाणे आहे. बघा ना, आपण तो उदाहरण बघूया. आपण फार कठीण सिद्धांत समजावून घ्यायला लागलो की जरा लोक चक्रावतं. म्हणून मग आपण लगेच सोप्या दृष्टांताकडे येतो. कारण सिद्धांत हे दृष्टांताच्या माध्यमातून आपण समजावून घेतो आहे. एका बादलीमध्ये पाणी भरलं आहे आणि उन्हामध्ये ती बादली ठेवली आहे आणि त्या सूर्याचं प्रतिबिंब त्या बादलीत पडलेलं आहे. बादलीत दिसतो आहे सूर्य, पण तो खरा सूर्य आहे का? ते आहे प्रतिबिंब. त्यामुळे तो प्रतिबिंब म्हणजे खरा सूर्य नाही आहे. आणि बादलीतलं पाणी जेव्हा ओतून देतो तेव्हा तो सूर्य कुठे जातो? बादलीतलं पाणी ओतून दिलं, मग ते प्रतिबिंबसुद्धा नाहीसं झालं. मग गेला कुठे तो सूर्य? तो कुठे येत नाही आणि कुठे जात नाही. तो सूर्य त्या सूर्याच्या खऱ्या बिंबामध्ये एकरूप झालेलाच असतो. त्यामुळे प्रतिबिंब कुठपर्यंत असतात हे लक्षात घ्या. आता हे आपल्या देहाशी संबंधित आहेत म्हणून परत मी सांगते. प्रतिबिंब कुठपर्यंत असतं तर देहाची उपाधी असेपर्यंत. जोपर्यंत बादलीमध्ये पाणी होतं तोपर्यंत प्रतिबिंब होतं. हा जीव कुठपर्यंत आहे? जोपर्यंत या देहाची उपाधी आहे तोपर्यंतच. म्हणजे हा जो जीवात्मा आहे तो प्रत्यक्ष परमात्म्याचा अंश आहे असं नाही, तर अंश हा इव अंश असल्याप्रमाणे आहे. पाणी संपल्यानंतर ते जिथून आलं, ते प्रतिबिंब जिथून आलं त्या सूर्यबिंबामध्ये ते पुन्हा एकरूप होऊन जातं. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे ममई वांशो जीव लोके. जीवभूतस कधीपासनं? सनातनः फार जुना आहे, म्हणजे अनादीच आहे असा तो अंश आहे. आणि तो काय करतो? मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. त्या त्रिगुणमयी मायेमध्ये स्थित असलेल्या मनासह त्या 5 इंद्रियांचं आकर्षण करतो. आणि हेही आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. म्हणजे तरी आपण थोडंसं परत बघूया, कारण विषय गहन आहे. पुन्हा पुन्हा समजावून घेतला तर तो थोडासा समजेल. बघूया हां. श्रोत्र, चक्षु, स्पर्श, रसना, घ्राणेंद्रिय ही पंचेंद्रिय आहेत. आणि मन हे त्यांच्या जोडीला 6वं इंद्रिय आहे. मन हे काही बुद्धीशी तादात्म्य पावत नाही, ते या पंचेंद्रियांना नाचायला भाग पाडतं. जोपर्यंत माणूस रूप, रस, स्पर्श, शब्द, गंध या विषयांशी निगडीत राहतो तोपर्यंत त्याला चैतन्य तत्वाकडे किंवा त्या पुरुषोत्तमाकडे जाताच येत नाही. वास्तविक पाहता आत्मा हा निर्लेप आहे, पण प्रकृतीमध्ये स्थित असलेली मनासह 6 इंद्रिय ती माझीच आहे असं जेव्हा तो मानू लागतो आणि देह आणि इंद्रियांचा स्वामी होऊन जीवात्मा मनाला मंत्री करतो आणि विषय आपला भोगत राहतो. आणि म्हणून इथे म्हणलेले मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. मागच्या वेळेला आपण कठोपनिषदातला मंत्रही पाहिला होता. आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव च बुद्धिस्तु सारथिं विद्धी मनः प्रग्रहमेव च. बुद्धी ही सारथी आहे आणि मनाचा लगाम तिच्या हातात आहे. खरंच आहे, मनाचा लगाम त्या बुद्धीच्या हातात असेल तर ते मन फार भरकटत नाही, कारण सारथी कुशल पाहिजे. बुद्धी जर का चांगली असेल तर मन फार भरकटूच देत नाही. मन म्हणतं त्यांनी पेढा दिला आहे ना, खा ना. मग बुद्धी सांगते नाही नाही तुला डायबेटीस आहे, खाऊ नकोस. पण मन म्हणतं अहो असं नाही, प्रसादाचं आहे, थोडा खाल्ला तर चालतो. मन इतकं फितवत असतं ना, आपल्याला फितवत असतं, भरकटवत असतं. त्यामुळे या मनाला भरकटू द्यायचं नाही आहे, आपल्याला भरकटू द्यायचं नाही आहे. आणि म्हणून त्याला बुद्धीच्या ताब्यात ठेवायचे, बुद्धीला सारथी करायचे असं म्हटलेलं आहे. मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. ही प्रकृतिस्थ आहेत ना,
सगळी इंद्रिय प्रकृतीस्थ आहेत, त्यांना ओढून नेलं जातं. आता पुढचा श्लोक बघूया. हा मागच्या वेळेस झाला होता, पण तरीसुद्धा आपण प्रत्येक वेळेस मागचा संदर्भ घेतोच, कारण रेफरन्ससाठी सुद्धा पाहिजे आणि नवीन काही त्याच्यातनं सुचत जातं, आणि म्हणून आपण 7वा श्लोक घेतला होता. आता आजचा 8वा श्लोक घेऊया. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्. काय सांगितलं, सुंदर सांगितलंय. शरीरं यत् अवाप्नोति यच्च अपि उत्क्रामति ईश्वरः गृहीत्वा एतानि संयाति वायुर्गंधान इव आशयात. बघा आता काय म्हटलेलं आहे. आता हा जीव काय करतो, हा कार्यकरण संघाताचा स्वामी आहे. ही जी उपाधी आहे ना, देहाची उपाधी आहे, हा कार्यकरण संघात आहे, हा सगळा समूह आहे. म्हणजे इथे पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत, पंचप्राण आहेत, अस्थि मांस सप्तधातू आहेत, काय 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 गोष्टी भरलेल्या आहेत. या सगळ्याचा संघाताचा स्वामी कोण आहे, तो जीव आहे. मृत्यूसमयी काय होतं, लक्षात घ्या. आता थोडासा कठीण विषय आणि गंभीर पण विषय आहे, घाबरायचं नाही. मृत्यू आहे, अटळ आहे, पण जेव्हा यायचा तेव्हा येणार आहे. उलट त्याची तयारी केली असली की त्याची भीती वाटणार नाही. सगळी परीक्षेची तयारी केली असली की परीक्षेची भीती वाटत नाही. प्रवासाची तयारी व्यवस्थित असली की प्रवासामध्ये कुठलाही त्रास होत नाही. मग आपल्याला सुद्धा ही मृत्यूची तयारी करायची, निदान समजून घ्यायचे की काय आहे एक्झॅक्टली मृत्यू म्हणजे काय आहे. तर मृत्यूसमयी काय होतं, हा जीव त्या मन आणि इंद्रियांना आकर्षित करतो बरं का. म्हणजे बघा आता मृत्यू म्हणजे काय आधी तेही बघूया, जन्म म्हणजे काय हेही बघूया, म्हणजे मग आपली भीती कमी होईल. घाबरायचं नाहीच आहे. ज्या वेळेला शरीर जीर्ण होतं, बघा आता हे भाड्याने घेतलेलं शरीर आहे ना, 100 वर्षासाठी घेतलं होतं, पण कधी कधी पडझड होते, कधी गळायला लागतं, कधी काही फुटतं, काही तुटतं, फरशी तुटते, काहीतरी गोष्टी घडणारच की, हो की नाही. मग हे शरीर जीर्ण जीर्ण होतं आणि त्या जीवाला राहण्यासाठी निरुपयोगी होतं. जीव राहतोय, आधी चांगलं कोरं करकरीत होतं, जन्माला आला तेव्हा छान कोरं करकरीत होतं, पण वृद्धापकाळी सगळ्या एक एक गोष्टी गलित गात्र होतात. म्हणजे दात पडतात, डोळ्यांनी दिसत नाही, अंगामध्ये शक्ती राहत नाही, नीट चालता येत नाही, उभं राहता येत नाही, बोलता येत नाही, दात पडतात, सगळ्या कानाने ऐकू येत नाही, सगळ्याच गोष्टी आहे. म्हणजे जेव्हा जीर्ण होतं तेव्हा या जीवाला राहायला ते निरुपयोगी होतं. किंवा असंच नेहमी होत नाही बरं का. वृद्धापकाळापर्यंत सगळेच जीव राहतात असंही नाही आहे. काहींना तरुण वयात तर काहींना बालवयात सुद्धा मृत्यू येतो. मग त्याला काय उत्तर आहे, ते कुठे जीर्ण झालेलं असतं. त्याला उत्तर असं आहे की जेव्हा शरीराचं प्रारब्ध संपतं त्यावेळेला सुद्धा ते निरुपयोगीच होतं. काही जीव तर अगदी जन्मलेले, अगदी 5-10 दिवसाची बाळंसुद्धा मृत्युमुखी पडतात. मग ते कशासाठी जन्माला आले, अहो त्यांचं तेवढंच प्रारब्ध होतं. 10 दिवसाचं बाळ जेव्हा मृत्युमुखी पडतं तेवढ्याच प्रारब्धासाठी, तेवढ्याच त्या यातना आईला देण्यासाठी किंवा त्याला त्या यातना भोगण्यासाठीच त्याचा जन्म होता. प्रारब्ध संपलं की ते शरीर, तो देह निरुपयोगी होतं. आणि म्हणजे जेव्हा ते निरुपयोगी होतं म्हणजेच मृत्यू हा वयावर नाही तर प्रारब्धावर अवलंबून आहे. बघा आता आणखीन बघूया, आणखीन याचं थोडंसं टेक्निकल व्याख्या बघूया आणि मग सोपी पण बघणार आहोत. सगळंच आपण सोपं आणि कठीण याचा संयोग करतोय. स्थूल शरीराशी चिदाभासाचा संयोग होणं म्हणजे जन्म आहे आणि स्थूल शरीरापासून चिदाभासाचा चितशक्तीचा वियोग होणं म्हणजे मृत्यू. अवघड आहे, कठीण वाटते भाषा, पण बघा स्थूल शरीरामध्ये ते चैतन्य येतं, तो जन्म आहे, आणि स्थूल शरीरापासून चैतन्य निघून जातं, तो मृत्यू आहे. संयोग आणि वियोग. आता इथे आणखीन काय सांगितलं, गृहीत्वैतानि संयाती. गृहीत्वा एतानि आपण संधीसुद्धा सोडवणार बरं का. शरीरं यत् अवाप्नोति, काय, यच्च अपि उत्क्रामति ईश्वरः. ईश्वरः अपि
उत्क्रामती, उत्क्रामती म्हणजे निघून जातो या शरीरातनं. गृहीत्वा एतानी संयाती, तो काय काय घेऊन जातो आणि कसा घेऊन जातो त्यालाही फार सुंदर उपमा दिली आहे. फार सुंदर उपमा आहे भगवंतांनी दिलेली. वायुर्गंधान इव आशयात. आशय सुंदर शब्द आहे नाही का. आशय म्हणजे मर्मस्थान आहे. खरं म्हटलं तर आशय याचा अर्थ हृदय आहे. आपण मागे पाहिला होता ना 10व्या अध्यायाच्या वेळेला, सर्वभूताशय स्थित पाहिला होता ना. आशय याचा अर्थ हृदय आहे, पण आशय याचा अर्थ उगमस्थान आहे किंवा मर्मस्थान. आत्ता जसं म्हटलं तसं फुलाचा गंध कुठे असतो, त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. त्या गंधकोश असतो त्याच्यामध्ये. त्या गंधकोशातनं असा गंध दरवळत असतो. रातराणीचा काय, मोगऱ्याचा काय, बकुळीचा काय, सोनचाफ्याचा काय, काय गंध असतात. आणि हा गंध कोण घेऊन जातो. आपण पहाटे फिरायला गेलो तर पारिजातकाचा सुगंध येतो, रात्री फिरायला गेलो तर रातराणीचा सुगंध येतो. असे कितीतरी सुगंध आपल्याला दिवसाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर किंवा ऋतुमानानुसार अनुभवता येतात. किंवा इथे जरी नसलं तरी कुठेतरी लांब काही सुगंध, एखादं वाऱ्याची झुळूक आली की सुगंध येतो. आपण संध्याकाळी कट्ट्यावर जरी बसलो असलो तरी अचानक रातराणीचा सुगंध येतो. संध्याकाळच्या वेळेलासुद्धा अचानक रातराणीचा सुगंध येतो. तो वारा घेऊन येतो. पण वारा कसा आणतो, ओढवून आणतो का, हिसकावून आणतो का, नाही 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 नाही. इतका हळुवारपणाने तो वारा असा सुगंध घेऊन येतो. हळुवारपणाने त्या गंधालाही, त्या झाडालाही त्याचं काही कष्ट जाणवत नाहीत, त्याचा त्रास होत नाही. अलगद सुगंध घेऊन येतो, आपल्यापर्यंत येतो. आणि वाऱ्याचं महत्त्व किंवा वैशिष्ट्य असं आहे की तो आपल्याजवळ ठेवत नाही, फार वेळसुद्धा ठेवत नाही. तो सुगंध आला आणि गेलासुद्धा. बघा ना, पावसाळ्याच्या दिवसात अगदी उन्हाची म्हणजे मे महिन्यामध्ये उन्हाने अगदी तलखी होत असते आणि अचानकच आपण म्हणतो की कुठेतरी पाऊस पडला आहे बरं का, कुठेतरी. इथे नाही आहे आत्ता, इथे ढगसुद्धा नाही आहेत, पण कुठेतरी पाऊस पडला आहे. कारण त्या वळवाचा पाऊस कुठेतरी पडला असतो आणि तो मृदगंध घेऊन येणारा वारासुद्धा आपल्यापर्यंत येतो. कुठे लांब 2-3 किलोमीटरवर असेल, पण तो वारा आपल्यापर्यंत तो सुगंध घेऊन येतो. कसा, हळुवारपणाने, अलगद. आता ही उपमा इथे कशी सार्थ आहे बघूया. तसाच हा जीव काय काय घेऊन जातो. जीव जेव्हा शरीरातून निघून जातो, गृहीत्वा एतानी संयाती. इथे आता गच्छती नाही म्हटलेलं बरं का, संयाती. संयाती म्हणजे घेऊन जातो हाच अर्थ आहे. पण गच्छतीमध्ये जो वृक्षपणा आहे तो संयातीमध्ये नाही आहे. संयातीमध्ये हळुवारपण आहे. आला गेला कळलंसुद्धा नाही असा तो आहे. आणि काय करतो तो, गृहीत्वा एतानी संयाती वायुर्गंधान इव आशयात. आशयातनं जसा घेऊन जातो तसा. बघा, तसा जीव काय करतो आता बघूया. आता वाऱ्याचं तर उदाहरण आपल्याला कळलं, पटलं. आता जीव काय करतो, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण यांच्यामध्ये शक्ती आहे ना. हातामध्ये शक्ती आहे, डोळ्यामध्ये शक्ती आहे, प्राणामध्ये, प्राणा अपान उदान व्यान समान, ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये शक्ती आहे. त्याची कार्य ठरलेली आहेत. ही सगळी शक्ती ओढून नेतो. पण ओढण्यामध्ये हिसकावणे, ओरबाडणे असं नाही नेत, अलगद नेतो, कळतसुद्धा नाही. त्या मृत्युमुखी म्हणजे अगदी मृत्यू काय, शय्येवर पडलेल्या माणसाच्या शेजारी एखादी व्यक्ती बसली असेल, तिलाही कळत नाही. कुठे हिसकी नाही आहे, कुठे ओरबाडणं नाही आहे, कुठे हिसकावणं नाही आहे, अलगद घेऊन जातो. हातापायातली शक्ती, डोळ्यातली, कानातली, नाकातली, स्पर्शातली सगळी शक्ती अलगद घेऊन जातो. कशी, वारा जसा गंध नेतो तसं. आणि तसंच त्याचबरोबर आणखीन काही गोष्टी नेतो. त्या संस्काराच्या वासना घेऊन तो शरीर सोडतो. संस्काराच्या सुद्धा वासना, हे सगळे वासनेचे संस्कार आहेत या देहावरती. मृत्यूसमयी जी वासना असते तीच तसा पुढचा जन्म मिळतो असं म्हटलेलं आहे. आणि मग त्यानुसार, त्या वासनांच्या संस्कारानुसार
तो जीव हे सगळं घेऊन बाहेर पडतो. कॅप्सूल कशी असते? कॅप्सूलमध्ये आतमध्ये औषध भरलेलं असतं, पण ती कॅप्सूल उडून जाते आणि तो जो मुख्य ते आशय किंवा त्या वासना घेऊन हा जीव देह सोडतो आणि त्या वासनांना अनुकूल अशा देहाच्या शोधात तो फिरत असतो. जेव्हा तसा त्याला अनुकूल देह मिळेल तसं तिथे त्याचं ते रुजतं आणि तिथे त्याचा जन्म होतो. या सगळ्या घटना काही लगेच घडत नाहीत की आता जीव गेला आणि लगेच दुसऱ्या क्षणी जन्माला आला, असं होत नाही. हे सगळं घडून यायला कितीतरी मध्ये काळ जातो. कधी लगेचही होऊ शकतं, कधी नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये तो प्रवेश करतो. हे सगळं करताना बघा आता किती सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. या गोष्टी कशा आहेत आता बघा, ही सगळी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सगळी कशी आहेत? आपली बहिर्मुख आहेत. बहिर्मुख आहेत ना. डोळे काय बघतात? बाहेरचं दृश्य बघतात. कान कुठला आवाज ऐकतात? तर बाहेरचं ऐकतात. पण आतमध्ये आहे ना, आतमध्ये अंतर्नाद चालू आहे. आतमधलं स्वरूप वेगळं आहे, आतमधला गंध वेगळा आहे, आतमधली चव वेगळी आहे. या विश्वकर्त्या ब्रह्मदेवानी काय गंमत करून ठेवली आहे माहिती आहे का? काही दारं असतात बघा, एकाच दिशेने फक्त उघडतात. काही दारं फक्त बाहेर उघडतात, काही दारं आत उघडतात, काही दारं दोन्ही दिशेने उघडतात. खरं म्हटलं ना तर आपली दारं ती दोन्ही दिशांनी उघडणारी आहेत. पण काय होतं, वापरामुळे एक विशिष्ट वापर केला की त्या दारांनासुद्धा तशीच सवय लागते. या सगळी आपली दारं आहेत ना, पण ही सारखी बाहेर उघडतोय, ही सगळी बाहेर उघडतोय. त्यामुळे आत ही दारं उघडतात हे आपणही विसरून गेलो आहे. आपण विसरूनच गेलो आहे. कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, परांची खाणी व्यतृण स्वयंभू तस्मान परांग पश्यती नांतरात्मन. म्हणून परांची खाणी म्हटलेलं आहे. या सगळ्याला खाणी, खाणी म्हणजे छिद्र, छिद्र म्हणजे भोक आहेत. ही 9 भोक आहेत आपल्या शरीराला. खरं म्हटलं तर ही बहिर्मुख इंद्रिय आहेत, ही 9 छिद्र आहेत. खाणी व्यतृण स्वयंभू तस्मान परान पश्यती न अंतरात्मन कश्चित धीरः. पण जरी ही आतमध्ये उघडत नसली असं आपल्याला वाटत असलं तरी सगळेच असे नसतात आपल्यासारखे. कश्चित कोणीतरी एखादा धीर म्हणजे विवेकी पुरुष प्रत्यगात्मन ऐक्षत, त्या आतल्या आत्म्याला पाहतो. आवृत्तचक्षुः अमृतत्वम इच्छन. ज्याला ह्या अमृतत्वाची इच्छा असते तो ही दारं आत ढकलतो. एकदा बघा, एकदा आत ढकलून बघा ही दारं. काय दृश्य आहे, काय नाद आहे, काय चव आहे, काय आवाज आहे, काय स्पर्श आहे. सगळ्या गोष्टी फार वेगळ्या आहेत. त्यामुळे ही दारं आत ढकलायचे तर हे नक्कीच जमू शकेल. आता वायूची उपमा बघितली की नाही? मग आता वायू कसा आहे, तो सुगंध आपल्याजवळ ठेवून घेतो का? आता हा नाही मी आता बकुळीचा सुगंध आणला, हा माझ्याजवळ ठेवणार असं म्हणतो? काहीच नाही हो. तो निर्लिप्त आहे, निर्लेप आहे. जीवसुद्धा तसाच आहे, तो कशातही अडकत नाही. जीव हा वायूसारखा निर्लिप्त आहे. वायूत जसा गंध टिकत नाही, आपोआप नाहीसा होतो. आता काल इथे रातराणीचा गंध आला होता, आत्ता नाही आहे, अजून तो टिकला नाही आहे. किंवा दुर्गंधसुद्धा टिकत नाही, हेच बरं आहे ना. कधीतरी आपण रेल्वेतनं प्रवास करताना एकदम घाणेरडा वास येतो, एकदम काहीतरी कुठल्या रसायनाचा वास येतो, ऊसाच्या मळीचा वास येतो, खूप घाण वास येतो. पण बरं आहे ना, तो टिकत नाही. लगेच आपण थोडं पुढे जातो आहे तोपर्यंत तो वास नाहीसा होतो. कारण वारा आपल्याजवळ काहीच ठेवत नाही, ना चांगला गंध ना दुर्गंध. जीवसुद्धा तसाच आहे, तो निर्लेप आहे, तो कशालाही चिकटत नाही. इथेच राहत होता पण तो चिकटला नाही आहे, तो सगळं हे घेऊन बाहेर पडला. आणि म्हणून गृहीत्वा म्हटले ना, गृहीत्वा एतानी संयाती. पण गृहीत्वा तो आणि ग्रहधातूचा अर्थ आहे पकडून ठेवणे, पकडून ठेवणे. गृहीत्वा म्हणजे पकडून ठेवून, संयाती घेऊन जातो तो. हे सगळं बरोबर पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, त्या वासनांचे संस्कार सगळं घेऊन जातो. म्हणजे हे सगळं घेऊन जात असला तरी तो केव्हा घेऊन जातो? जेव्हा तो त्याच्यातनं मुक्त होतं. शरीराने सोडलं की मग तो घेतो. त्यामुळे स्वतः सोडल्यावरच ती सगळी या वासना सुटतात
आणि गृहीत वैतानी संयाती वायुर्गंधान इव आशयात असं म्हटलेलं आहे. असा हा 8वा श्लोक होता. 8वाच आहे ना? हो. 9वा श्लोक काय आहे? आणखीनच छान आहे हो. श्रोत्रैंचक्षुस्पर्शनैंच रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. बघा आता काय म्हटलेलं आहे. 9वा श्लोक. श्रोत्रैंचक्षुस्पर्शनैंच, सगळी 5 इंद्रिय दिलेली आहेत. क्रम थोडासा बदलला आहे. खरं तर श्रोत्रनंतर स्पर्श पाहिजे, श्रोत्रनंतर स्पर्श पाहिजे, मग चक्षु पाहिजे, मग रसन आणि मग घ्राण आहे. थोडा क्रम बदलला आहे. श्रोत्रैंचक्षुस्पर्शनैंच रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. हा काय करतो? तर मनाचा आश्रय घेऊनच त्या 5 विषयांचं सेवन करत असतो. जेव्हा तो इथे देहात असतो ना, तेव्हा त्या मनाचा आश्रय घेऊन अधिष्ठाय मनश्च अयम, अयम मनः अधिष्ठाय विषयान उपसेवते. कोण? हा जीव काय करतो? मनाचा आश्रय घेतो. मनाचं अधिष्ठान असावं लागतं बरं का. आता बघूया मनाचं अधिष्ठान. नाहीतरी सगळी इंद्रिय आपापली कामं करत असतात, पण कधीकधी मन जर का थाऱ्यावर नसेल, मन जर का जागेवर नसेल, मन त्याच्यात लागलेलं नसेल, तर आपण डोळ्यांनी पाहत असूनसुद्धा आपल्याला दिसत नाही. डोळे उघडे आहेत, डोळे बंद केलेले नाहीत, डोळ्याची शक्ती आहे, म्हणजे मी काय अंध वगैरे नाही आहे, मला सगळं दिसतं आहे, सगळं बरोबर आहे. पण कधीकधी आपण रस्त्याने जाताना आपली ओळखीची व्यक्ती जरी शेजारून गेली तरी आपलं लक्ष नसतं, खरंच लक्ष नसतं. कारण मन कुठल्या तरी वेगळ्या विचारात दंग असतं. होतं की नाही असं? कान ऐकत असले तरी ऐकत नाहीत. रेडिओवर काय चाललं आहे, टी व्हीवर काय चाललं आहे, लक्ष नसतं कधीकधी. म्हणजे हा मनाचा आश्रय घेऊन हे सगळे 5 इंद्रियांचं सेवन करतो, विषयांचं सेवन करतो. इंद्रियांच्या मार्फत विषयांचं सेवन बरं का. आता बघा श्रोत्र, आणि नेहमीच लक्षात घ्या, गीतेचं मी नेहमीच सांगते की नुसती ही यादी मांडलेली नाही आहे. ही पंचज्ञानेंद्रियांची नुसती यादी नाही. श्रोत्रैंचक्षुस्पर्शनैंच रसनं घ्राण 5 इंद्रिय झाली खरं म्हटलं तर. पण नेहमी श्रोत्राला महत्त्व दिलेलं आहे. मागे आठवते का तुम्हाला 4थ्या अध्यायामध्ये श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वती. श्रोत्र हे सगळ्यात श्रेष्ठ इंद्रिय आहे. आणि नवविधा भक्तीमध्ये सुद्धा श्रवणालाच महत्त्व आहे. पुस्तकं तुमच्याकडे कितीही असली तरी श्रवण हे विशेष आहे. कारण श्रवणातनं जे मनावर ठसतं ना, ते वाचनातनं ठसत नाही. म्हणून तर उपनिषदाचं महत्त्व आहे. उपनिषदं ही गुरूंच्या पायाशी बसून आत्मसात करायचे. अध्ययन त्याचं गुरूंकडनं श्रवण करून करायचं. आपण सुद्धा लहानपणी शाळा कॉलेजमध्ये असताना श्रवण भक्तीतूनच किती, शाळेत शिकवलेलं जर का लक्ष देऊन ऐकलं तर फारसा अभ्यास करण्याची सुद्धा गरज नसते. श्रवण भक्तीचं महात्म्यच आहे. कारण श्रवण आहे ना ते. आणि बघा ना, श्रवणामध्ये दोन्ही व्यक्ती जिवंत आहेत, सजीव आहेत. मी नेहमीच हे उदाहरण सांगते की 2 पुस्तकं वर्षानुवर्ष एका लायब्ररीमध्ये राहिली, एकावर एक आहेत बरं का. एका पुस्तकावर दुसरं पुस्तक ठेवलेलं आहे, म्हणून ह्या पुस्तकातलं ज्ञान त्या पुस्तकात जाईल का? आपोआप नाही जाणार. कारण दोन्ही तसं म्हटलं तर निर्जीव आहेत. एका सजीव व्यक्तीने एक पुस्तक वाचलं तर त्याला थोडंसं ज्ञान होईल. पण एका सजीव व्यक्तीने दुसऱ्या सजीव व्यक्तीच्या मुखातून ज्ञान ऐकलं, कानामध्ये कर्णसंपुटामध्ये साठवलं, तर ते आत मनामध्ये ठसतं. इतकं श्रवणाचं महत्त्व आहे. म्हणून इथे देखील श्रोत्र शब्द सुरुवातीला वापरलेला आहे. आणि श्रोत्र शब्दामध्ये अचिंत्य अशी शक्ती, अतिशय महत्त्वाचा शब्द आहे श्रोत्र. श्रोत्र आहे, चक्षु आहे, स्पर्शन म्हणजे त्वचा आहे, स्पर्श त्वचेमुळे कळतो ना, किंवा रसना जिव्हेमुळे कळते, आणि घ्राण म्हणजे घ्राणेंद्रिय म्हणजे नासिका. ही 5 ज्ञानेंद्रिय म्हटलेले आहेत त्याच्यात. अधिष्ठाय मनश्चायम, पण ही सगळी मनाचा आश्रय घेऊनच विषयान उपसेवतो. तो जीव या विषयांचा म्हणजे भोग घेत असतो.
आता ह्या निमित्ताने थोडंसं आणखीन आपण थोडं सूक्ष्म अभ्यास करूया, थोडा, जास्त नाही. तसं म्हटलं तर ह्या पंचज्ञानेंद्रिय, पंचमहाभूत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण यांचा अतिशय अमिट असा संबंध आहे खरं म्हटलं तर. पण त्याचा अगदी थोडक्यात तरी आपण समजावून घेऊया या निमित्ताने. श्रोत्र आहे ना, श्रोत्र म्हणजे कान आहेत ना, त्यांची देवता काय आहे किंवा त्यांचा संबंध डायरेक्ट कुणाशी आहे तर आकाशतत्वाशी किंवा दिशेशी संबंध आहे. आकाशतत्वाशी संबंध आहे. श्रोत्राचा संबंध आकाशाशी आहे. शिवाय श्रोत्राचा जो रजोगुण आहे तो आहे वाणी आहे, श्रोत्राचा तमोगुण आहे तो शब्द आहे, आणि श्रोत्राचा सत्वगुण आहे तो कान आहे, श्रुती आहे. श्रुती, वाणी, शब्द आणि आकाश हे त्याचं तत्व आहे. असं झालं त्या पहिल्या श्रोत्राचं. चक्षुचं काय आहे? चक्षु आणि पाद संबंध आहे बरं का. एक कर्मेंद्रिय आहे. पायाचा संबंध डोळ्याशी. तुम्ही म्हणाल अहो काही काय सांगता, डोळे कुठे, पाय कुठे, पण डायरेक्ट संबंध आहे. जर का डोळ्याला आजार होऊ नयेत असं वाटत असेल तर पायांची काळजी घेतली पाहिजे. बाहेरून आल्यावर पूर्वी पाय धुण्याची पद्धत होती, किंवा संध्याकाळी, किंवा निदान आत्तासुद्धा तुम्ही जरी घरात असलात तरी जेवणापूर्वी, दुपारच्या भोजनापूर्वी घरात असलात तरी पाय धुवून जर का जेवायला बसलात तर डोळ्यांना एक प्रकारचा थंडावा वाटतो, आणि भोजन करताना जी उष्णता खर्च होते ती त्या डोळ्यांपर्यंत पोचत नाही आणि डोळे शांत राहतात. एवढं तर आपण नक्कीच करूया. त्यामुळे चक्षुचा संबंध पायाशी आहे, दिसणाऱ्या रूपाशी आहे, आणि त्याची देवता आहे ती अग्नी आहे. म्हणजे सत्वगुण आहे तो चक्षु आहे, डोळे आहेत, नेत्र आहेत, त्याचा संबंध पायाशी आहे, रूपाशी आहे, आणि अग्नी आहे. त्याचं देवता किंवा त्याचं पंचमहाभूत आहे ते तेज तत्व किंवा अग्नितत्व आहे. स्पर्शनं म्हणजे त्वचा. त्वचा हा सत्वगुण आहे, त्याचा संबंध हस्ताशी आहे. तमोगुण म्हणजे त्याचा स्पर्श आहे, त्याची मात्रा आहे स्पर्श, आणि त्याचा पंचमहाभूत आहे, भूत आहे त्याच्यातलं वायू. रसना आहे, त्याचा संबंध उपस्थाशी आहे. उपस्थाशी संबंध आहे. रसना, उपस्थ, त्याचा तमोगुणाचा गुण आहे रस, आणि पंचमहाभूतातलं भूत आहे ते जल आहे. घ्राण त्याचा आहे गुदा, गंध आणि पृथ्वी. गुदद्वार हे त्याचं तमोगुणाचं रूप आहे घ्राणाचं. नंतर रजोगुणाचं रूप आहे गुदा, तमोगुणाचं आहे गंध, आणि त्याचं पंचमहाभूताचं तत्व आहे पृथ्वी. म्हणजे श्रोत्र, चक्षु, स्पर्शन, रसना, घ्राण हे 5 सत्वगुणाचे झाले. वाक, पाद, हस्त, उपस्थ, गुदा हे रजोगुणाचे झाले. तमोगुण आहे शब्द, रूप, स्पर्श, रस, गंध, आणि पंचमहाभूत आहेत आकाश, तेज, वायू, जल, पृथ्वी. थोडं कठीण वाटतंय, पण हळूहळू समजून घेतलं तर निश्चित समजेल. असे हे श्रोत्र, चक्षुस्पर्शनंच रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयान उपसेवते. आता हे जे शरीर मिळालं आहे ना, इतकं सुंदर शरीर मिळाले, इतकं सगळं निरोगी सुदृढ असं शरीर मिळालेलं आहे. या शरीराचा जास्तीत जास्त ज्याने दिलं आहे त्या परमेश्वर. हे प्रकृतीपासून मिळालं हे तर माहिती आहे, पण ह्या प्रकृतीमध्ये ते पुरुषतत्व आहे, ते चैतन्य तत्व आहे, ते चित्त तत्व आहे, म्हणून हे चालतं बोलतं शरीर आहे. नाही तर नुसत्या या शरीराला काहीही किंमत नाही, काहीही शक्ती नाही आहे, काही सत्ता नाही आहे. मग आता ह्या शरीराचा सदुपयोग करावा, आणि त्याला आपलं मानू नये. हे आपलं शरीर नाही आहे. जसं मी मगाशी म्हटलं की हे आपल्याला काही वर्षापुरतं वापरायला मिळालेलं आहे. खरा स्वामी कोण आहे? चैतन्य हाच खरा स्वामी आहे. जगच्चेतनाहू अनादि अनंता. जगच्चेतना हाच खरा स्वामी आहे. याला राहण्यासाठी हे देह काही वर्षापुरता मिळालेला आहे. याला आपलं मानायचं नाही. काळजी घ्यायची बरं का. आपण भाड्याच्या घरात राहत असलो तरी आपण काळजी घेतो ना, दारं खिडक्या बंद करणं वगैरे आपण करतो ना, हे करायचंच आहे, काळजी जरूर घ्यायची. पण हे माझं नाही आहे, हे मला कधीतरी सोडायचं, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आणि हे करताना आपल्याला हे लक्षातच ठेवायला पाहिजे की आपण जे भोग घेतो, जे काही भोग घेतो, काही कुठलेही भोग असतील, भोगान भुक्ता वयमेव भुक्ता.
मला वाटतं की मी खूप मस्त मस्त खाल्लं, पंचपक्वान्न खाल्ली. मी भोग भोगले नाहीत, त्या भोगांनीच माझ्या शरीराला भोगलंय. खर्च झालं ना माझं काहीतरी. जेव्हा मी उत्तमोत्तम पक्वान्नांचा आस्वाद घेते तेव्हा माझ्या शरीराची खरं तर झीज होत असते. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. बघा आता हे महाभारतातलं वचन आहे. तपोन तप्तम वयमेव तप्ताः. आम्ही तप केलं म्हणून आम्ही फुशारकी मारतो, आम्हीच तापलो. तपोन तप्तम वयमेव तप्ताः कालो न यातो वयमेव याताः. आपण म्हणतो काळ गेला, किती काळ बदलला, पूर्वी असं होतं, मग आता असं झालं, एवढी वर्ष गेली, 60-70 वर्ष गेली, असं आम्ही म्हणतो. काळ गेला असं आम्ही म्हणतो. कालो न याता वयमेव याता. वयम म्हणजे आम्हीच गेलो, काळ गेला नाही, काळ आहेच, अक्षय काल हा आहेच. कालो न याता वयमेव याता. तृष्णा न जीर्ण वयमेव जीर्ण. तृष्णा कधी जीर्ण होत नाही, आम्हीच जीर्ण होत जातो. म्हणजे आम्ही जे समजतोय की आम्ही स्वामी, मी शरीर माझं, मी असं इतकं, मला खाण्याची आवड आहे, मला ह्याची आवड आहे, भोगण्याची आवड, हे तू काहीच नाही, तूच भोगली जातेस, तुम्हीच हे सगळं करताय. हे सगळं तृष्णा न जीर्ण वयमेव जीर्ण. आम्हीच म्हातारे झालो. तृष्णा कधी म्हातारी वगैरे होत नाही ना. तृष्णा तरुणायते असं तिचं वर्णन केलं. कितीही तुम्ही म्हातारे झालात तरी तृष्णा कधी म्हातारी होत नाही बरं का. तृष्णा तरुणायते, ती तरुणच होत जाते. काय कमाल आहे ना. आणि आचार्यानेही वर्णन केलेलंच आहे. सगळ्या गोष्टी आहेत. वृद्धो याती गृहीत्वा दंडः. खरंच आहे. दंतविहीनः जातः तुंडम. सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या हळूहळू जीर्ण होतात, पण तृष्णा काही, आशा काही जीर्ण होत नाही. म्हणजे बघा हां, आता हे सगळे जे आम्ही उपभोग घेतो ना, खाणं पिणं लेणं चालणं उठणं बसणं, केवळ स्थूल इंद्रियांच्या सहाय्याने उपभोग घेता येत नाही. त्या इंद्रियाच्या मागे मन असावं लागतं. बघा हां, आत्ताच मी म्हटलं ना, आम्ही पाहतो पण पाहत नाही. रस्त्याने चाललं, डोळे उघडे आहेत, पण तरी कधी कधी आम्हाला कितीतरी गोष्टी दिसत नाहीत. आमच्या आवडीच्या असतात किंवा आमचा इंटरेस्ट ज्याच्यात असतो तेवढंच आम्हाला दिसतं. बाकीच्या गोष्टी आम्हाला खरंच दिसत नाही. डोळे आहेत, दृष्टी आहे, पाहण्याची शक्ती आहे, पण तरी दिसत नाही, कारण जेव्हा त्याच्या मागे मन नसतं. आता बघा, इंद्रिय बदलतात पण मन एकच आहे. मन सगळ्याच्या मागे कायम, मनाचं अधिष्ठान सगळीकडे कॉमनच आहे असंही म्हणता येईल. असं हे सगळं चाललेलं आहे. श्रोत्रैंचक्षुस्पर्शनैंच रसनंघ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चायं विषयान उपसेवते. आता बघूया पुढचा श्लोक. उत्क्रामंतं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. बघा काय म्हटलेलं आहे, विमूढा न अनुपश्यन्ति. मग कोण पश्यन्ति? ज्ञानचक्षुषा पश्यन्ति. बघा, पश्यन्ति दोनदा वापरले. एकदा पश्यन्ति म्हटले, एकदा अनुपश्यन्ति म्हटले. पण इथे पश्यचा अर्थ पाहणे नाही आहे बरं का. खरं तर आपल्याला माहिती दृश्य पश्य म्हणजे पाहणे, एवढा अर्थ आपल्याला माहिती. पण इथे पाहणे नाही आहे ना. आपण मागे पाहिलं होतं, पाहणे नाही आहे, तिथे जाणणे आहे. विमूढा न जानाति, विमूढा न अनुपश्यन्ति म्हणजे विमूढा न जानाति. ज्ञानचक्षुषः पश्यन्ति म्हणजे ज्ञानचक्षुषः जानाति. काय काय ह्यांना कळतं आणि काय कळत नाही. विमूढ आणि विमूढ शब्द आपल्या ओळखीचा झाला आहे. आता गीतेतली ही भाषा आपल्याला परिचयाची झाली नाही का. मूढ म्हणजे मूर्ख नाही, हे आपण आता जाणतो. मूढ म्हणजे अविवेकी आणि विमूढ म्हणजे अतिशय विशेषत्वाने अविवेकी. विमूढा न अनुपश्यन्ति म्हणजे विमूढा न जानाति, काही त्यांना कळत नाही, पण ज्ञानचक्षुषा जानाति. आता काय जाणतात आणि काय जाणत नाहीत ते बघूया. आता आपण काय काय माहिती आहे त्यांना. आता उत्क्रामंतं स्थितं वा अपि भुञ्जानं वा गुणान्वितं. हा जो जीव आहे ना, तो जाताना उत्क्रामंतं, उत म्हणजे वरती,
हा जीव उत्क्रामंतम जाताना शरीरम न अनुपश्यन्ति. शरीर जाताना दिसत नाही, म्हणजे जीव जाताना दिसत नाही. स्थितम, तो त्या शरीरात असताना तरी कुठे दिसतोय. भुंजानम, भोगत असताना तरी कुठे दिसतोय. गुणान्वितम, गुणांनी युक्त आहे असं वाटतं, पण तो दिसतोय कुठे. म्हणून उत्क्रामंतम वा अपि स्थितम वा अपि भुंजानम वा अपि गुणान्वितम न अनुपश्यन्ति. कोण? विमूढा. विमूढ म्हणजे अविवेकी लोक या शरीरात असलेल्या जीवाला जाताना पाहत नाहीत, असताना पाहत नाहीत, भोगताना पाहत नाहीत, गुणांनी युक्त असलेला सुद्धा पाहत नाहीत. पण ज्ञानचक्षु ज्यांच्याकडे आहेत त्यांना हे सगळं दिसतं, हे सगळं समजतं, हे सगळं कळतं. आता बघा काय गीतेची रचना आहे. इथे या 10व्या श्लोकामध्ये आपण पाहतोय उत्क्रामंतम, स्थितम, भुंजानम वगैरे आपण हे शब्द वापरतोय. याचा संबंध मागच्या श्लोकाशी आहे. कुठल्या श्लोकाशी आहे? 8व्या श्लोकामध्ये उत्क्रामती पदाची द्वितीया वापरलेली आहे. यच्च अपि उत्क्रामती, उत्क्रामती असं म्हटलेलं आहे. काय नाही, उत्क्रामती द्वितीया नाही आहे, पण हे उत्क्रामती शब्दाचं उत्क्रामंतम इथे द्वितीया वापरली. हां, उत्क्रामतीमध्ये नाही आहे, उत्क्रामंतम ह्याची द्वितीया वापरली. आता बघा, उत अधिक क्रम धातू आहे. क्रम म्हणजे जाणे. आपण म्हणतो ना क्रमान, अतिक्रमण करणे. आपल्या ओळखीचा शब्द आहे अतिक्रमण. आता उत्क्रमण म्हणजे वर खेचणे. उत्क्रामती त्याच्यामध्ये शब्द वापरला. आता उत्क्रामंतम हा शब्द काय आहे? उत्क्रामन असा शब्द झाला. त्याचं वर्तमान काळवाचक धातुसाधित विशेषण. व का धावी ऐकून आठवत असेल कदाचित, शाळा कॉलेजमध्ये शिकलेलं. वर्तमान काळवाचक धातुसाधित विशेषण, किंवा हेच आपण 5व्या अध्यायात पाहिलं होतं. पश्यन, शृण्वन, स्पृशन, जिघ्रन, नशनन, गच्छन, स्वपन, श्वसन पाहिलं होतं ना. तिथे सुद्धा ते वर्तमान काळवाचक धातू म्हणजे जाणारा, खेळणारा, खाणारा, श्वास घेणारा वगैरे. मग उत्क्रामन हा शब्द झाला प्रथमा एकवचन. त्याचं उत्क्रामंतम, स्थितम. आता त्या उत्क्रामंतमचं संबंध उत्क्रामतीशी आहे. स्थितमचा संबंध आहे यत वा अवाप्नोती, त्याचा संबंध आहे. आणि भुंजानमचा संबंध आहे विषयान उपसेवते, कारण तिथे उपसेवते म्हणजे भोग घेणे. इथे सुद्धा तसाच अर्थ आहे. असे मागच्याशी जोडलेले आहेत. मी मगाशी म्हटलं ना सुरुवातीला, गीता हे वस्त्र आहे. खरं म्हटलं तर भरजरी वस्त्र आहे, पण त्याचे धागे कुठनं कसे विणलेले आहेत, कुठे कशी ती वीण बदलते, विणली जाते, आणि त्याच्यातून हे इतकं अलौकिक असं वस्त्र निर्माण झालेलं आहे. अतिशय मौल्यवान वस्त्र आहे. आणि त्याच्यातनं कितीतरी नक्षी तयार झाली, कितीतरी चित्र तयार झालेले आहेत. आणि ती प्रत्येक चित्र हे मोहक आहे, मनमोहक आहे. अशा गोष्टी आहेत. त्यामुळे हा 9व्या श्लोकाचा संबंध 8व्या श्लोकाशी आपण जोडलेला आहे. किंवा मागेही आपण बघतो, मागच्या अध्यायातसुद्धा जातो. आता बघा, हेही पाहिलं आपण 8व्या अध्यायामध्ये. अंतकालेच मामेव. आता मृत्यूसमयी अंतःकरणामध्ये ज्या भावाचं चिंतन होतं त्याप्रमाणे सूक्ष्म शरीर तयार होत असतं. लक्षात घ्या. जसं आता आपण ह्या कम्प्युटरच्या जमान्यामध्ये सुद्धा एका छोट्याशा पेन ड्राईव्हमध्ये एखाद्या मोठ्या व्याख्यानाचा किंवा एखाद्या कुठल्या मोठ्या गोष्टीचं सगळं छोट्या पेन ड्राईव्हमध्ये सामावलं जातं की नाही. तसंच हे स्थूल शरीर आहे, हे मोठे आहे, हे वजनदार आहे, पण त्याचं सगळ्याचं सूक्ष्म शरीर, त्याचे एक छोटे पेन ड्राईव्ह बनते. म्हणजे या मृत्यूसमयी अंतःकरणात जे भाव असतात त्याच्यानुसार सूक्ष्म शरीर तयार होतं. आणि त्याला कमी अधिक वेळ लागतो, लगेच होईल असं नाही. बघा ना, काही फोटोसुद्धा आपल्याला लगेच मिळतात, इन्स्टंट मिळतात. काही 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, लग्न कार्याचे फोटो 8 दिवसांनी किंवा महिन्यांनी सुद्धा मिळतात. लगेच सूक्ष्म शरीर लगेच तयार होतं असं नाही या स्थूल शरीराचं. आणि हा जीवात्मा गुणान्वितम आहे असं वाटतो, परंतु तो तिन्ही अवस्थेमध्ये निर्लिप्तच असतो. त्याला गुण नाही आहेत. शरीराला त्रिगुण आहेत, जीवाला त्रिगुण नाही आहेत. गुणान्वितम असं वाटतं, पण तो तसा नाही आहे. उत्क्रमण, स्थिती, भोगतेपण त्याला नसतं.
गुणान्वितम हे प्रकृतीस्थानी भूतानी, प्रकृतीचे हे गुण आहेत. म्हणजे बघा चालणं, बोलणं, उठणं, बसणं, श्वास घेणं, झोपणं, याच्यातलं कोणतंही कर्म मी करत नाही हे कोण जाणतं? ज्ञानी पुरुष जाणतं. पाहिलं होतं आपण, आठवतंय तुम्हाला? नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. तिथे युक्त शब्द वापरला होता, इथे ज्ञानचक्षुषः वापरला आहे. तिथे युक्त म्हणजे जोडलेला. तो म्हणतो मी काहीच करत नाही, हे शरीर करते. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. पाहिलं होतं आपण, इथे तेच सांगितले. उत्क्रामंतं स्थितं भुंजानं गुणान्वितं पश्यन्ति ज्ञानचक्षुषा विमूढा न अनुपश्यन्ति. मूर्ख मूर्ख नाही म्हणायचं, अविवेकी लोकांना हे कळत नाही, पण ज्ञानी लोकांना ज्ञानी म्हणजे ज्ञानचक्षु ज्यांना लाभले त्यांना हे सगळं कळतं की हा जीव सगळं करतोय पण कशातही लिप्त नाही आहे. तो कसा आहे, मी कसा आहे, तो म्हणजे तो नाही, मी कसा आहे, मी नित्य आहे, साक्षी आहे, कूटस्थ आहे, चैतन्य स्वरूप आहे. हेच ज्ञानी पुरुषाचं निस्संशय असं ज्ञान असतं. समजतंय ना आपल्याला हे? पण हे बरं का, आता बघूया आणखीन. मोहित, अज्ञ, अविवेकी मात्र स्वतःचं स्पष्ट स्वरूप पाहू शकत नाही. खरं तर इतकं स्पष्ट आहे, इतकं ऑब्व्हियस आहे, इतकं निस्संशय हे रूप आहे, पण ह्या अविवेकी लोकांना हे कळत नाहीत, कारण त्यांची बुद्धी बहिर्मुख असते. मग अशी पाहिलं ना, ही सगळी दारं बाहेर उघडतात आणि त्यांना बाहेरचं आकर्षण जास्त असतं. ज्यांना आतलं आकर्षण आहे ना, जे अंतर्मुख आहेत, ज्यांना एकांतवास मानवतो, त्यांनाच हे दृश्य दिसू शकतं. एकांतवास ज्यास मानवला अवघ्या आधी कळे त्याला, असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. मग आता हे जे बहिर्मुख आहेत त्यांना काय वाटतं? खाओ पिओ मजा करो, ईट ड्रिंक अँड बी मेरी, चार्वाकांचं तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे ते स्पष्ट स्वरूपाकडे सुद्धा विकृत दृष्टीने पाहतात. मग ते स्वतःवर काहीतरी लेबल लावतात. आपण सुद्धा लेबल लावतो ना, मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुःखी, मी दुर्दैवी, मी कमनशिबी, मी रडका, मी मूर्ख, मी बावळट, लेबलच लावून घेतो आहे. अहो ते तसं त्याला दूषण देणं म्हणजे परमात्म्याला त्याची निंदा करण्यासारखं आहे खरं म्हटलं तर. असे लोक अज्ञानामुळे स्वतःचा नाश करतात, संसारात अगदी होरपळून निघतात. मात्र जे ब्रह्मज्ञानी आहेत, जन्ममृत्यू विरहित आहेत, नित्य आहेत, अविनाशी अविकारी आहेत, ते मात्र त्या आत्मस्वरूपाला अगदी निस्संशयपणे, स्पष्टपणे, निस्संदिग्धपणे पाहतात. पश्यन्ति ज्ञानचक्षुषः असं म्हटलेलं आहे. पुढचा श्लोक थोडासा बघूया, कारण पूर्ण होईल असं नाही, कारण सगळंच महत्त्वाचं आहे ना. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसः. थोडंसं बघूया. दोनदा यतन्तो शब्द आला आहे बरं का. दोन्ही ओळीमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये यतन्तो शब्द आलेला आहे. मग काही सापडला नाही म्हणून तोच घातला आहे का परत? असं नसतं गीतेमध्ये. यतन्तो, यत धातू, यत म्हणजे प्रयत्न करणे, यत्न तो देव जाणावा समर्थ सांगतात. यत धातू आहे प्रयत्न करणारे. पण प्रयत्न दोन प्रकारचे असतात. व्यवहारात सुद्धा बघतो ना आपण, दोन माणसं तीच क्रिया, एकाच ऑफिसमधली दोन माणसं तेच काम करत असतात, पण एखाद्याचं काम अतिशय सफाईदार, अगदी नेटकं होतं आणि एखादा तेच काम कसं तरी करतो. प्रयत्न दोघंही करतात, दोघांनाही प्रमोशन पाहिजे, दोघांनाही काहीतरी वरच्या पदाची अपेक्षा आहे, पगारवाढीची, इन्क्रिमेंटची अपेक्षा आहे, ॲप्रेझल पाहिजे, वगैरे वगैरे सगळं आहे. पण प्रयत्नात फरक आहेच अहो. मग हे दोघंही प्रयत्नशील आहेत. कोण? यतन्तो योगिनश्चैनं, योगिनः च एनं यतन्तो. योगी पुरुष आहेत ते काय करतात? पश्यन्ति आत्मनि अवस्थितं. ते काय करतात? आत्मनि अवस्थितं एनं पश्यन्ति. स्वतःमध्ये आत्मनि म्हणजे आपल्यामध्ये, अवस्थितं म्हणजे असलेल्या, एनं म्हणजे ह्याला पाहतात. कोण? यतन्तः योगिनः, प्रयत्नशील योगी.
प्रयत्नशील असे योगी पुरुष ह्याला आतमध्येच असलेला पाहतात. तेच यतंतो अपि अकृतात्मानो. पण जे अकृतात्मन आहेत ते नैनम पश्यन्ति अचेतसः. त्यांना 2 संबोधनं वापरली आहेत. अविवेकी पुरुषाला अकृतात्मनः आणि अचेतसः अशी 2 संबोधनं वापरली आहेत. अकृतात्मनः म्हणजे असंस्कृत आणि अचेतसः म्हणजे अविवेकी. अशांनी असे लोक आहेतच ना समाजामध्ये की काम नीट न करणारे. खरं ते काही वाईट नाही आहेत बरं का, चांगलीच लोक आहेत, अतिशय उच्च विद्या विभूषित आहेत. बुद्धीच्या जोरावर त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे, ग्रंथपठण केलेलं आहे, व्यासंग केलेला आहे. अशांनी बुद्धीच्या जोरावर कितीही साधना केली, यतंतः, दोन्हीकडे यतंत, योगीही प्रयत्नशील आहेत आणि अविवेकीसुद्धा प्रयत्नशील आहेत. अशांनी कितीही साधना केली तरी त्यांच्याकडे मुख्यच नाही आहे ना, मुख्यच मुद्दा नाही आहे. काय नाही आहे त्यांच्याकडे? साधन चतुष्टय संपन्न मन नाही आहे, बास. बाकी बुद्धी जोरदार आहे, बुद्धी प्रगल्भ आहे, अतिशय अभ्यासू वृत्ती आहे, सगळं चांगलं आहे. पण ज्यांच्याकडे साधन चतुष्टय संपन्न मन नाही ते मात्र न एनम पश्यन्ति, याला पाहू शकत नाहीत. न एनम, एनम म्हणजे ह्याचंच वैकल्पिक रूप आहे बरं का. एतम एनम, एते एने, एतान एनान द्वितीया असं त्याचं रूप आहे. एतम म्हणा किंवा एनम म्हणा, इथे एनम म्हटलेलं आहे. ह्याला पाहू शकत नाहीत. आता का नाही पाहू शकत? सगळं तर आहे, यांनी अभ्यास केला आहे, त्यांनीही अभ्यास केला आहे. पण आणि बघा ना, व्यवहारात आपण बघतो की एकच काम करणारे 2 व्यक्ती. आता आपण ऑफिसमधलं उदाहरण पाहिलं, गृहिणींचंही बघा. एखाद्या गृहिणीचं घर अगदी अतिशय छान चकचकीत स्वच्छ छान असतं, दोन्ही गृहिणींचं आहे. पण एकीला ते करण्यासाठी फार कष्ट पडतात आणि दुसरी ते सहजतेने करते. एखादं काम सहजतेने करण्यात जे सौंदर्य आहे ना, ते कष्टपूर्वक करण्यात नाही आहे. म्हणजे घर छान ठेवणं याच्यासाठी स्वतः काहीतरी गबाळं राहणं हे आवश्यक नाही, की काहीतरी साडीच खोचली, पदर किंवा गाऊन असा मळकाय असलं नाही. म्हणजे बघा, प्रयत्न करणारे. आणि आपल्या व्यवहारात आपण बघतो, आपल्या आजूबाजूला इतकी माणसं आहेत, एखादं काम करण्यातला 2 व्यक्तींमधला वेगळेपणा आपल्याला निश्चितपणाने कळतोच, निश्चितपणाने आपल्याला कळतो. म्हणजे बघा हां, त्यांच्याकडे साधन चतुष्टय संपन्न मन नसतं अविवेकी लोकांकडे. बाकी सगळं आहे, बुद्धी आहे, पैसा आहे, करण्याची इच्छा आहे, पण हाच फरक त्यांच्यामध्ये आहे. मग त्याच्यासाठी वागायला कसं पाहिजे? सत्कर्म, सदाचार, धर्माधिष्ठित नीतिमूल्य जोपासली तर ती मग बरोबर ते जमतं. पोकळ पांडित्य किंवा पुस्तकी विद्वत्ता उपयोगाची नाही. शास्त्र पठण करूनसुद्धा अशुद्ध अंतःकरण ज्यांचं आहे असे साधक हे आत्मस्वरूप जाणू शकत नाहीत. मग त्यांना श्रुती असं म्हणते, पश्यन अपि न पश्यती. पाहतात पण पाहत नाहीत. म्हणजे काय त्याचा अर्थ? आता इथे मात्र 2 पाहण्याचा अर्थ वेगळा आहे. पाहतात पण पाहत नाहीत याचा अर्थ पाहतात पण जाणत नाहीत. आपण मागे पाहिलं होतं, यः पश्यती स पश्यती, त्याच्यामध्ये सुद्धा पश्यतीचे दोन्ही अर्थ वेगळे. जो पाहतो तोच खरा पाहतो, म्हणजे त्याला प्रचिती येते, त्याला अनुभूती येते. समर्थ म्हणतात, प्रचित पाहेल ते शहाणे. इथे सुद्धा म्हटलेलं आहे, पश्यन अपि न पश्यती. असे लोक करतात, अभ्यास करतात, त्याच्यात पदवी मिळवतात, त्याच्यातलं उच्च पदही सुद्धा मिळवतात, पण त्यांना तेवढं ज्ञान होत नाही, आत्मस्वरूपाचं ज्ञान. अंततोगत्वा काय, ह्याचा आता सार काय आहे, ह्याचा आता मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, की ज्ञानासाठी बुद्धी किंवा स्मरणशक्ती आवश्यक नाही, तर काय हवं? निर्मळ मन हवं. आणि तेच दुर्मिळ आहे, तेच दुर्मिळ आहे. आमच्या जनाबाईकडे किंवा एकूण संत सखू किंवा चोखा संत चोखामेळा यांच्याकडे काय होतं हो? काही अभ्यास केला होता का? शाळेतसुद्धा गेलेले नव्हते ते. फक्त शुद्ध, निर्मळ, अतिशय शुद्ध, गंगेसारखं झुळझुळतं पाणी असावं इतकं. म्हणजे नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी, जिणे गंगौघाचे पाणी.
असं जीवन होतं त्यांचं. आणि म्हणून त्यांना आत्मानुभूती आलेली. त्यांनी अभ्यास वगैरे काही केला नव्हता, पण चोखामेळांचे जे अभंग आहेत ते केनोपनिषदातल्या मंत्राच्या तोडीचे आहेत, मंत्राच्या अगदी तोडीचे अभंग आहेत. त्यामुळे ही कुठनं आत्मानुभूती आहे, त्या निर्मळ मनाचीही एक उपलब्धी आहे असं म्हणता येईल. हे सगळं करत असताना आपलं हे निर्मळ मन जपायचं कसं? कारण जग तर असं बरबटलेलं आहे, भ्रष्टाचार आहे, काय लाचलुचपत आहे, असत्य भाषण आहे, हिंसाचार आहे. याच्यात आम्ही आमचं निर्मळ मन जपायचं कसं? तर बघा, या विश्वाकडेच परमेश्वर रूपाने बघायचं. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. आता शेवटचं अगदी बघणार आहोत. विश्वाकडेच विश्वरूप होऊन त्या विश्वंभराला पाहायचं. विश्वाकडे आपण विश्वरूप होऊन त्या विश्वंभराला पाहायचं. बघा आता, क्रिएटर कोण आहे? तो क्रिएटर आहे, आणि हे विश्व ही त्याची निर्मिती आहे, त्याचं क्रिएशन आहे. त्याचं त्या क्रिएशनवर अतिशय प्रेम आहे. आईचं नसतं का आपल्या बाळांवर प्रेम? आपली मुलं आईला अतिशय प्रिय असतात, आणि एखाद्या आईला जर का खरंच प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तिच्या मुलांवर जो कोणी प्रेम करेल तीच व्यक्ती त्या आईला आवडते. किंवा पूर्वीसुद्धा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे की माझ्या मुलांना कोणीतरी काहीतरी दिलं की मला आनंद व्हायचा. मला काही देण्याची गरज नाही आहे. मला तुम्ही साडी द्या किंवा अलंकार द्या किंवा असं काही नाही. मुलांना छोटंसं जरी काहीतरी दिलं, मुलं खुश असली की आपण खुश. मग आता तोच नियम परमात्म्यालासुद्धा लावूया ना. परमात्म्यालासुद्धा हाच नियम लावूया. त्याच्या क्रिएशनवर तुम्ही प्रेम करा की क्रिएटर खुश होणारच. एखाद्या आईला तुम्ही अगदी प्रसन्न केलं, आईला फार मोठं काहीतरी अगदी उपहार दिलात, एखादं काही मौल्यवान भेट दिली, आणि तिच्या मुलांना मारलं, चालेल का तिला? ती म्हणेल नको तुमचं ते काही भेट काही नको, माझ्या मुलांवर प्रेम करा तरच मला आनंद होईल. मग परमेश्वरसुद्धा आपल्याला तेच म्हणतो आहे की तुम्ही माझ्या निर्मितीवर प्रेम करा, क्रिएशनवर प्रेम करा, तर क्रिएटर खुश होईल. ही जर का धारणा असेल तर या विविधतेने भरलेल्या विश्वात राहूनसुद्धा त्या एकाची एकमेव अद्वितीय अशा परमात्म्याची उपासना करता येईल. मग यतंतो अपि अकृतात्मानो नैनम पश्यन्ति अचेतसा, असं नाही व्हायचं. मग पहिली ओळ आपल्याला आचरणात आणता येईल. यतंतो योगिनश्चैनम पश्यन्ति आत्मवस्थितम आत्मन्यवस्थितम. त्यामुळे स्वतःमध्ये असलेला परमेश्वर पाहायचा असेल तर जगावर प्रेम करा, प्रत्येक मुंगीवर सुद्धा प्रेम करा, जीवजंतूंवर प्रेम करा, कृमी कीटकांवर प्रेम करा, स्वतःवर करा, सृष्टीवर करा, निसर्गावर करा, आजूबाजूच्या परिसरावर प्रेम करा, तरच हे शक्य होईल आणि ही अनुभूती येण्याची शक्यता जास्त दृढ होईल. त्यामुळे आपण हे निश्चितच ठरवणार आहोत की प्रयत्न करायचे, म्हणजे कुठल्या दिशेने प्रयत्न करायचे? सर्व जगावर. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, असं साने गुरुजींचं वचन आहे. त्या वचनाच्या माध्यमातूनच आपण आजच्या ह्या विषयाचा समारोप करूया. समारोप होतच नाही, हा श्लोक संपला असं म्हणता येत नाही आहे, कारण अजूनही पूर्ण झाला नाही आहे. अजूनही याच्यावर काही बोलायचे, पण ते पुढच्या भागामध्ये बोलूया. हा 117वा भाग आहे. पुढच्या भागात पुढच्या सोमवारी परत भेटणार आहोत. आत्ता मात्र इथेच थांबूया. मागच्या वेळेस म्हटल्याप्रमाणे हे 4 श्लोक फक्त मी म्हणते, म्हणजे जे काही माझं मिस झालं असेल तर ते तुम्हाला कळेल. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामति ईश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. एवढे 11 श्लोक झालेत.
पुढच्या वेळेला पुढचा श्लोक बघूया. प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.